गुढीपाडवा साजरा का करतात? या दिवशी नेमकं झालं काय होतं? कशासाठी आपण हा सण साजरा करतो? या सणाला हिंदू धर्मामध्ये एवढं महत्त्व काय आहे? याच गोष्टींचा विचार आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचा आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. गुढीपाडव्याचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर त्यामागे असणाऱ्या धार्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक अशा मुख्य आधारांचा विचार केला पाहिजे. यापैकी पहिला आधार आहे सृष्टीची निर्मिती. हिंदू धर्मग्रंथानुसार या दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती करायला सुरुवात केली होती. चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला विश्वाची निर्मिती सुरू झाली. म्हणून हा दिवस सृष्टीचा पहिला दिवस मानला जातो. यामुळेच या दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. प्राचीन काळी ऋषीमुनी, विद्वान लोक या दिवशी नवीन पंचांग वाचून नवीन संवत्सराची सुरुवात करत होते. म्हणून हा दिवस शुभ, मंगल आणि नवीन सुरुवातीचा दिवस मानला जातो. दुसरा आधार आहे प्रभू श्रीरामांच्या विजयाची आठवण. रामायणानुसार जेव्हा प्रभू श्रीरामांनी रावणासोबत युद्ध केलं आणि या युद्धामध्ये रावणाचा पराभव झाला, रावणाचा वध झाला आणि जेव्हा रावणाचा पराभव करून प्रभू श्रीराम अयोध्येला परत येत होते, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी अयोध्येमधील प्रत्येक घरावर विजयध्वज उभारले होते. या विजयध्वजालाच पुढे गुढी म्हणू लागले. म्हणून गुढी उभारणे म्हणजे धर्माचा विजय, गुढी उभारणे म्हणजे आनंदाचं प्रतीक आहे, गुढी उभारणे म्हणजे यशाचं प्रतीक आहे. तिसरा आधार आहे शालिवाहन राजाचा इतिहास. इतिहासामध्ये असे सांगितले जाते की राजा शालिवाहन यांनी परकीय आक्रमकांवर विजय मिळवला होता. त्या विजयाच्या स्मरणार्थ लोकांनी घरासमोर विजयध्वज म्हणजे गुढी उभारली होती. याच विजयापासून शालिवाहन शक संवत्सराची सुरुवात झाली असे मानले जाते. आजही भारतामधील प्रमुख कॅलेंडरमध्ये शालिवाहन शक वर्ष वापरले जाते. चौथा आधार आहे ऋतू बदल आणि निसर्गाचा उत्सव. गुढीपाडवा हा सण वसंत ऋतूच्या सुरुवातीचा म्हणजे आगमनाचा काळ असतो. या काळामध्ये झाडांना नवीन पालवी फुटते. या काळामध्ये निसर्ग फुलांनी बहरतो आणि याच काळामध्ये वातावरण आनंदी आणि ताजेतवाने होते. म्हणून लोक निसर्गाच्या नव्या सुरुवातीचा उत्सव म्हणून हा सण साजरा करतात. गुढीपाडवा म्हणजे हिंदूंच्या नवीन वर्षाची सुरुवात असते. सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. जय श्रीराम.